प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, जगामध्ये वेगवेगळ्या जातीचे, प्रकारांचे, रंगांचे प्राणी आढळतात. काही प्राणी पाळीव असतात तर काही रानटी. काही प्राण्यांची मनुष्यांमध्ये इतकी भीती असते की समोर असेल तर जीवाचा थरकाप होतो. तर काही प्राणी इतके आवडतात की त्यांना अगदी आपल्या मांडीवर बसवायला, त्यांची आपल्या लेकरांसारखी काळजी घ्यायला मनुष्य काही कमी करत नाही, मागे पुढे पाहत नाही. बहुधा असे मानले जाते की मनुष्य आणि माकड एकाच प्रकारात मोडतात. त्यांच्यामध्ये खूप साधर्म्य आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याला उपमा देण्यासाठी म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. स्तोत्र 23 मध्ये दावीद राजा म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. या दोन्ही उदाहरणांमध्ये आम्हाला मेंढरू आणि मेंढपाळ दिसतात. प्रियानो, आज आपण अध्यायामध्ये उत्तम मेंढपाळाविषयी पाहणार आहोत. यात आम्ही सुरुवातीला मेंढवाडा आणि दाराची माहिती घेणार आहोत. या अध्यायामध्ये येशूने एक विलक्षण दावा केलेला आहे. तो दावा म्हणजे इस्रायल मेंढवाडा आहे आणि येशू उत्तम मेंढपाळ आहे. या ठिकाणी प्रतिकात्मक अनेक गोष्टी आहेत आणि म्हणूनच कोणते प्रतीक कशासाठी वापरण्यात आले आहे हे नीट समजून घेण्याची गरज आहे. माझी खात्री आहे की अध्ययनामध्ये तुम्ही या सर्व बारीक परंतु महत्त्वपूर्ण गोष्टींची नोंद कराल. काही मेंढरे मेंढपाळाची वाणी ओळखणारी आहेत. मेंढराने सदैव कळपातच राहिले पाहिजे असे अपेक्षिले जाते. त्यांनी भडकू नये, भटकू नये अशी मेंढपाळाची इच्छा असते, कारण ते फसव्या मेंढपाळामध्ये अडकण्याची भीती असते. म्हणूनच येशू म्हणतो, मी मेंढराचे दार आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात अनेक गोष्टी आहेत. म्हणूनच या गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करावा लागेल, जसे की देवाचा सेवक आणि उत्तम मेंढपाळ, मेंढरू आणि विश्वासणारे इत्यादी. माझी विनंती आहे की आपल्यासोबत एक पेन व लिखाण करण्यासाठी एक टिपण वही जवळ ठेवा. जे जे महत्त्वाचे वाटते तो मुद्दा लिहून ठेवा आणि नंतर त्याचे सविस्तर टिपण तयार करा. चला तर मग आपण वेळ न दवडता आजच्या अध्ययनाची सुरुवात करू. परमेश्वर आपणास उत्तम ज्ञान, बुद्धी आणि स्मरणशक्तीने भरो. श्रोत्यांनो, मला खात्री आहे की ज्यांच्याजवळ नवीन करार आहे त्यांनी योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 10व्या अध्यायाला उघडलेले आहे. ह्या अध्यायात येशू उत्तम मेंढपाळ आहे हे आम्ही पाहणार आहोत आणि हे येशू ख्रिस्ताचे 7वे वाक्य आहे. पहिली गोष्ट जी आम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे मेंढवाड्याचा दरवाजा. पहिली 2 वचने वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. जर श्रोत्यांनो, ह्या भागात आपण जाल तर अद्यापही काही मेंढवाडे आपणाला ह्या ठिकाणी आढळतील. हा सर्वसाधारण लोकांचा मेंढवाडा होता. संध्याकाळी त्या भागात राहणारे सर्व मेंढपाळ ह्या मेंढवाड्यात आपल्या मेंढरांना आणीत व रात्रभरासाठी आतमध्ये कोंडून ठेवीत. मेंढरे राखणाऱ्याच्या स्वाधीन त्या मेंढरांना करून ते आपापल्या घरी रात्रभरासाठी निघून जात. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन मेंढपाळ आपली ओळख देऊन आतली आपली सर्व मेंढरे घेऊन जात असे. मेंढवाडा इस्रायल राष्ट्राला दर्शवितो. प्रभू येशू त्यांना सांगतो की तो दरवाजाने आत आला. तो त्यांना हे सुद्धा सांगतो की तो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर आणि लुटारू आहे. ह्या ठिकाणी एक फार महत्त्वाचा दावा प्रभू येशू करीत आहे. तो म्हणतो की मी दरवाजाने आत आलो. तो कायद्याप्रमाणे आला, अर्थात जुन्या करारातील भविष्यद्वाण्या पूर्ण करण्याकरिता तो आला. तो नियमशास्त्राधीन होऊन आला. गलतीकरासपत्र 4 अध्याय
आणि 4थ्या वचनामध्ये सांगितले आहे. गलतीकारासपत्र 4था अध्याय 4थे वचन. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. तो दाविदाच्या वंशात भविष्यद्वाणीप्रमाणे जन्मास आला. लूका शुभवर्तमान 1 अध्याय आणि 32 वचन सांगतं की तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. त्याचप्रकारे मिकाचे पुस्तक 5 अध्याय आणि 2 वचनाप्रमाणे तो बेथलेममध्ये जन्मला. मिकाचे पुस्तक 5 अध्याय 2 वचन. हे बेथलेम एफ्राता, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. तो फक्त दाविदाच्या घराण्यातच नाही, परंतु यशायाचे पुस्तक 7 अध्याय 14 वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे कुमारीपासून जन्मला. हे वचन आम्हाला सांगतं की यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल, आमच्या सन्निध देव असे ठेवेल. यशायाचे पुस्तक 11 अध्याय आणि 1 वचन सांगतं की ईशयाच्या बुंधाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. श्रोत्यानो, हे फार मनोवेधक आहे की येशूच्या जन्मापर्यंत दाविदाच्या राजघराण्याचे सर्व ऐश्वर्य समाप्त झालेले होते. ईशाया हा बेथलेममधील एक शेतकरी होता. तो खरे पाहता मेंढरे राखणारा होता. त्याचा पुत्र दावीद ह्याचा अभिषेक करण्यात आला व ते घराणे राजघराणे ठरले होते. परंतु जेव्हा प्रभू येशू ह्या पृथ्वीवर जन्मास आला, तो ईशायाच्या बुंधातून निघालेला एक शाखा होता. येशू एक साधारण सुतार होता. सुताराचे कपडे त्याने घातले. सुतारासारखे साधे जीवन त्याने व्यतीत केले. भविष्यद्वाण्या कशा तंतोतंत पूर्ण झाल्यात हे आपण लक्षात घ्या. तो मसीहा आहे. तो दाराने आत आला. त्याच्याजवळ जो अधिकार होता तो कोणाच्याही जवळ नव्हता. दुसऱ्यांजवळ मसीहा होण्याचा अधिकार नाही आणि नव्हता. त्यामुळे त्यांना दुसरीकडून चढून यावे लागले. ह्या आधीच्या अध्यायात आम्ही पाहिले श्रोत्यानो की आंधळ्याला जेव्हा दृष्टी प्राप्त झाली तेव्हा ह्या धार्मिक पुढाऱ्यांनी त्याला बाहेर काढले, मंदिराच्या बाहेर काढले. धार्मिक पुढाऱ्यांनी प्रभू येशूला धिक्कारले होते व आता ते त्याला आव्हान करीत आहेत. आपल्या कदाचित स्मरणात असेल की ते त्याला म्हणाले, काय आम्ही सुद्धा आंधळे आहोत? आमच्या प्रभूने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले की ते आंधळे आहेत. आता तो त्यांना आपला अधिकार दाखवित आहे. ह्या अध्यायात त्याने केलेला हा दावा फार विलक्षण आहे. इस्रायल मेंढवाळा आहे आणि येशू उत्तम मेंढपाळ आहे. आता आपण 3 वचन वाचूया. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो. श्रोत्यानो, हा द्वारपाळ कोणाला दर्शवितो? द्वारपाळ पवित्र आत्मा आहे. देवाचा आत्मा येशूवर आला व जे काही त्याने केले ते सर्व त्याने देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्यात केले. पवित्र आत्मा त्याचा आवाज ऐकण्यासाठी मेंढराचे कान उघडीत होता. त्याच्या मेंढरांनी त्याचे ऐकले. ही गोष्ट आधीच्या अध्यायात सांगितलेल्या गोष्टींशी जुळते. ते धार्मिक पुढारी आंधळे होते. शारीरिक व आत्मिक रूपाने इतकेच नाही, परंतु बहिरे सुद्धा होते. त्यांनी त्याचा आवाज सुद्धा ऐकला नाही, परंतु तो त्याच्या मेंढरांना त्यांचे नाव घेऊन बोलावतो आणि त्यांना बाहेर नेतो. आंधळ्या व्यक्तीने त्याची वाणी ऐकली. शिमोन पेत्राने त्याचे बोलावणे ऐकले. येशूने त्याचे नाव पेत्र असे ठेवले, ज्याचा अर्थ आहे दगड. त्याने याकोब, योहान, नथनिएल व फिलिप ह्यांना सुद्धा बोलावले. तो यरीहो येथील झाडाखाली थांबला आणि त्याने जक्कयाला बोलावले. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मेंढरांना त्यांचे नाव घेऊन बोलावतो. ह्या ठिकाणी मी थोडे विषयांतर करीत आहे हे सांगण्यासाठी की जेव्हा प्रभू येशू त्याच्या स्वतःच्या लोकांना ह्या जगातून घेऊन जाण्याकरिता रॅप्चरच्या वेळी जेव्हा मंडळीला वर घेतल्या जाईल त्यावेळी येईल, तेव्हा माझा विश्वास आहे की तो प्रत्येकाचे नाव घेऊन बोलावील. तो माझे सुद्धा नाव घेईल. तो जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे तर तुमचे सुद्धा नाव घेईल आणि ती वेळ फार विलक्षण असणार आहे. श्रोत्यानो, मला फार आनंद वाटतो की त्याला माझे नाव माहीत आहे. आपण जर त्याच्या कळपातले मेंढरू आहात तर तो आपले सुद्धा नाव घेईल. तुम्ही त्याच्या त्या नादात स्वतःचे नाव अवश्य ऐकाल.
तो त्याच्या मेंढरांना मेंढवाड्यातून बाहेर अर्थात यहुदी बंधनातून बाहेर काढतो. ज्या आंधळ्या माणसाला येशूने दृष्टी दिली त्याला ह्या यहुदी लोकांनी बाहेर काढले. येशू त्याच्या मेंढरांना यहुदी बंधनातून बाहेर काढणार होता. 4 वचन वाचूया. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. जेव्हा मेंढपाळ आपल्या मेंढरांना मेंढपाड्यात सोडतो तेव्हा ती सर्व मेंढरे एकत्र मिसळतात. मग दुसऱ्या दिवशी येऊन तो त्यांना कसे ओळखतो? तो त्यांना त्यांच्या नावाने हाक मारतो. मेंढरे त्याचा आवाज ओळखतात. त्याला त्यांना शोधून काढण्याची गरज पडत नाही. जंगलात सुद्धा जेव्हा तो त्यांना बोलावतो श्रोत्यानो, तेव्हा ती मेंढरे त्याचा आवाज ऐकून त्याच्याजवळ येतात. आमचा प्रभू आम्हाला म्हणतो की ती त्याची वाणी ओळखतात, म्हणून ती त्याच्या मागे चालतात. श्रोत्यानो, जर आम्ही त्याची आहोत तर आम्ही त्याची वाणी ओळखू आणि आम्ही त्याच्या मागे चालू. आज आम्हाला हे माहीत करून घेणे फार विलक्षण आहे की जेव्हा आम्ही देवाचे वचन सांगत आहोत तेव्हा येशू त्याच्या मेंढरांना लगातार बोलावित आहे. देवाचा आत्मा द्वारपाळ आहे, जो दरवाजा उघडण्याचे काम करतो व मेंढरे प्रभू येशूची वाणी ऐकतात. आमचा येशू लोकांना सर्व अनावश्यक विधी, रीतिरिवाज, कायदे, बंधन ह्यामधून बाहेर काढतो, त्यांना बाहेर बोलावतो. ज्या मंडळात त्यांना आत्मिक भोजन मिळत नाही तेथून सुद्धा तो त्यांना बाहेर बोलावतो आणि वचन आम्हाला सांगतं की ते त्याच्या मागे चालतील. आपण देवाच्या मेंढरांना नेहमीसाठी मूर्ख बनवू शकत नाही. हे खरे आहे श्रोत्यानो की एखादे मेंढरू चुकीची शिकवण, चुकीचे सिद्धांत ह्यामध्ये फसून देवापासून दूर जाते, परंतु काही वेळानंतर ते आपल्या मेंढपाळाचा आवाज ओळखते आणि वापस येते. जेव्हा उपदेशक देवाच्या वचनांचा प्रचार करतो तेव्हा मेंढरू त्याचा आवाज ऐकून परत येते. प्रभू येशू म्हणतो की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. 5वं वचन पहा. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत. श्रोत्यानो, माझा विश्वास आहे की देवाच्या काही लोकांना आपण काही काळासाठी मूर्ख बनवू शकता, फसवू शकता, परंतु पूर्ण वेळ मात्र नाही. काही वेळा देवाच्या मेंढरांना वाटते की ते त्यांच्या मेंढपाळाची वाणी ऐकत आहेत, परंतु लवकरच त्यांना कळतं की तो आवाज त्या मेंढपाळाचा नाही, तो त्यांचा मेंढपाळ नाही, तो कोणी फसवा आहे. आणि नंतर ते देवाच्या वचनाच्या शिकवणुकीकडे वळतात, कारण त्यांना आता त्यांचा मेंढपाळ माहीत झालेला असतो, सापडलेला असतो. अनेकदा जे लोक देवाचे वचन ऐकतात परंतु त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्याविषयी मला काळजी वाटते. परंतु आता मी ह्या निर्णयाप्रत पोहोचले आहे श्रोत्यानो की ते त्याची वाणी ओळखत नाहीत, ऐकत नाहीत, कारण ते त्याची मेंढरे नाहीत. जे लोक देवाचे वचन ऐकण्यास उत्सुक असतात तेव्हा त्या लोकांविषयी समजा की ते देवाचे आहेत, परंतु जे लोक देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतात त्यांच्याविषयी समजून घ्या की ते त्याची मेंढरे नाहीत. 6वं वचन वाचूया. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. दृष्टांत हा जो शब्द आहे हा अचूक शब्द नाही. दृष्टांतासाठी ग्रीक भाषेत पॅराबोल आणि ह्या वचनात जो शब्द वापरलेला आहे तो आहे पॅरोमिया, ज्याचा अर्थ आहे एखादा दाखला किंवा कथा. योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशूच्या एकाही दृष्टांताला सांगण्यात आलेले नाही, हे लक्षात घ्या. उपासना
आमच्या प्रभूने म्हटले मत्ते शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 9व्या वचनात की ज्याला कान आहेत तो ऐको. हे शक्य आहे श्रोत्यानो की कान असूनही न ऐकू येणे, बहिरे असणे. ते ऐकतात परंतु ते देवाचे वचन म्हणून ऐकत नाहीत. ही एक महत्वाची गोष्ट आहे. मत्ते शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 14वं वचन, यशायाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही. ही गोष्ट खरी आहे. अनेक लोक आज ऐकत आहेत परंतु त्यांना देवाचे वचन समजत नाही. ते सर्व काही घडत असताना पाहत आहेत परंतु जणू काही ते आंधळे आहेत. आता मेंढराचे दार ह्याविषयी सांगण्यात आलेले आहे 7 आणि 8 वचनात. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढराचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. श्रोत्यानो, तो प्रथम मेंढवाड्याच्या दाराविषयी बोलला, परंतु आता तो एक पाऊल पुढे टाकीत आहे आणि म्हणत आहे की तो मेंढराचे दार आहे. जे इस्रायलमधून बाहेर निघत आहेत त्यांच्यासाठी प्रभू येशू दार आहे. ज्या आंधळ्या माणसाला त्यांनी बाहेर काढले त्याच्यासमोर प्रभू येशूने स्वतःला प्रगट केले. आणि जेव्हा प्रभू येशूने स्वतःला त्याच्यासमोर प्रगट केले तेव्हा तो त्या माणसासाठी दार बनला. त्याने त्याला त्या मेंढपाळ्यातून बाहेर काढले, ख्रिस्ताकडे आणले, जेथे त्याने त्याच्या मागे चालावे. हे दुसरे महान सत्य ह्या अध्यायात मांडण्यात आलेले आहे. हेच तत्व योहान 15वा अध्याय 1 आणि 5 वचनांमध्ये सुद्धा मांडण्यात आलेले आहे. योहान शुभवर्तमान 15वा अध्याय 1 आणि 5 वचने. तो म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. श्रोत्यानो, हे तत्व फार महत्वाचे तत्व आहे. जुन्या करारात दाखलता हे इस्रायल राष्ट्राचे चित्र आहे. प्रभू येशू म्हणत आहे की आता हे इस्रायल राष्ट्रासाठी संबंधित नाही, परंतु त्याच्याशी जो संबंध आहे त्या संबंधाने अर्थात फाट्याचे द्राक्षवेलासोबत जोडणे आहे. प्रभू येशूची इच्छा होती की त्यांनी यहुदी मतातून रीतिरिवाजातून बाहेर पडून त्याच्याकडे यावे. तो म्हणतो की मी दार आहे. लक्षात घ्या की तो धार्मिक पुढाऱ्यांशी बोलत आहे. त्याच्या पुनरुत्थानानंतर अर्थातच श्रोत्यानो, ह्या पुढाऱ्यांपैकी अनेक जण त्याच्याकडे वळलेत. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आता तिसरी गोष्ट 9 आणि 10 वचनांमध्ये जी पाहायला मिळते ती आहे द्वार. 9 आणि 10 वचने वाचूया. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त मार्ग आहे. फक्त तोच एक मार्ग आहे श्रोत्यानो. तो आम्हाला अनंत जीवन देऊ शकतो. तो आम्हाला अनंत जीवन देण्याकरिता आला. चोर चोरी करण्याकरिता, घात आणि नाश करण्याकरिता येतो. जर एखादा देवाचा सेवक त्याच्या सेवा काळात खूप धन संपत्ती गोळा करीत असेल तर त्याची तुलना आपण उत्तम मेंढपाळाशी करू शकता आणि स्वतःच पाहू शकता की तो खरोखर उत्तम मेंढपाळ आहे किंवा धोकेबाज आहे. प्रभू येशू पाप्यांना वाचवण्याकरिता, त्यांना जीवन देण्याकरिता, अनंत काळचे जीवन देण्याकरिता आला. त्याने स्वतःचे सर्वस्व अर्पण केले. परंतु जे लोक स्वतःचा स्वार्थ पाहतात, स्वतःकरिताच जीवन जगतात, ते ख्रिस्ताच्या मागे चालणारे नाहीत. चौथी गोष्ट आता आम्हाला 11 ते 13 वचनांमध्ये पाहायला मिळते ती आहे उत्तम मेंढपाळ. 11 पासून 13 वचने वाचूया. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करीतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. येशूद्वार व मेंढपाळ एकाच वेळी कसा असू शकतो हा प्रश्न आहे. खरे पाहता श्रोत्यानो, मेंढवाड्याला फट्टे असलेला दरवाजा नसतो, परंतु मेंढरे घुसण्याची जी जागा असते त्या जागेत तो द्वारपाळ आडवा झोपतो, जेणेकरून एखादे जंगली जानवर
आत घुसू नये किंवा मेंढरू निसटून बाहेर जाऊ नये. तो स्वतः दाराचे काम करीत असे. प्रभू येशू ख्रिस्त फक्त दारच नाही, तर तो उत्तम मेंढपाळ सुद्धा आहे, जो स्वतः दरवाजात आडवा राहतो. तो असे दार आहे जे अनंत जीवनाकडे उघडते. तोच आहे श्रोतानो, जो त्याच्या स्वकीयांचे रक्षण करतो. तो स्वतःचा प्राण त्यांच्याकरिता देतो. तो उत्तम मेंढपाळ आहे. प्रभू येशूला देवाचा कोकरा असे म्हणण्यात आले आहे. तो देवाचा कोकरा असताना उत्तम मेंढपाळ कसा होऊ शकतो? हे मिश्र रूपक वाटते, परंतु हे पवित्र शास्त्रात फार महान आणि गौरवी असे सत्य आहे. तो देवाचा कोकरा आहे, जो जगाचे पाप हरण करतो. योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 29 वचन आम्हाला सांगते की दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. श्रोत्यानो, प्रभू येशू आमच्यामध्ये आला व आम्ही जी मेंढरे आहोत त्या आमच्यासारखा तो झाला. परंतु तो मेंढपाळ सुद्धा आहे. वास्तविकता ही आहे श्रोत्यानो की तो कोकरा झाला, जे प्रभू येशूचे मानवीपण आम्हाला दाखवते आणि त्यावर भर देते. तो एकटाच ह्यासाठी योग्य आहे व आम्हाला तारण्याकरिता समर्थ आहे. दुसरा कुठलाच मानव हे करू शकला नाही आणि करू शकणार नाही. त्याला परमेश्वर असणे आवश्यक होते आणि फक्त प्रभू येशूच स्वतः परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा ह्या कळपाशी तिहेरी संबंध आहे, ज्याला त्यांची मंडळी म्हणण्यात आले आहे. पहिली गोष्ट की तो उत्तम मेंढपाळ आहे व तो 11व्या वचनात उत्तम मेंढपाळाविषयी सांगतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. नंतर आम्हाला दिसतं की तो महान मेंढपाळ आहे. इब्रिलोकासपत्र 13 अध्याय आणि 20 वचनामध्ये लिहिले आहे, आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यातून परत आणले. तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. म्हणून तो आज मेंढरांचा महान मेंढपाळ आहे. स्तोत्रसंहिता 23 ह्यावरून आम्हाला पूर्ण चित्र पाहायला मिळत नाही, परंतु श्रोत्यानो, तो मुख्य मेंढपाळ आहे. वचन आम्हाला सांगतं, पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय आणि 4 वचनामध्ये, मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. हे आमच्या भविष्याविषयी सांगते. मोलकरी मेंढराविषयी चिंतित राहत नाही, परंतु मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण देतो. तो त्याच्या स्वतःच्या मेंढरांचे रक्षण करतो. नंतर 14 आणि 15 वचने पहा, मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. श्रोत्यानो, फार सुंदर असे चित्र आमच्या समोर मांडण्यात आलेले आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, आजचे अध्ययन आपणास आवडले असेलच. माझी खात्री आहे आज थोडक्यात का होईना पण काही महत्त्वाचे मुद्दे आपण लिहून काढले असतील. एकाच दिवशी या सर्व गोष्टी जमतीलच असे नाही, पण हळूहळू याचा सराव करा. निश्चितच आपणास या सर्व गोष्टी अधिक आत्मिक वाढ करणाऱ्या ठरतील. प्रियांनो, मेंढपाळ आणि मेंढरांमध्ये एक जवळीकतेचे नाते असते. विसंबून राहण्याची, अवलंबून राहण्याची वृत्ती असते. तसेच मेंढरांनी मेंढपाळाची वाणी ऐकणेही गरजेचे असते, तरच हे नाते टिकून राहते. आजच्या प्रतिकात्मक गोष्टी ज्या आपण पाहिल्या आहेत त्या स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि विशेष म्हणजे येशू जो आमचा मेंढपाळ, तो आमच्यापासून काय अपेक्षितो हे कदापि विसरू नका. त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तो आमच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींची काळजी घेईल. आम्हाला त्याची वाणी ऐकायची आहे. वास्तविक पाहता प्रश्न असा आहे की काय आम्ही येशू म्हटलेल्या उत्तम मेंढपाळाला ओळखले आहे?
आत्ताच आपण अध्ययन केले त्यात आपण पाहिले की काही फसवे मेंढपाळही असतात. आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. देवाचे वचनच आम्हाला योग्य आणि अयोग्य याची जाणीव करून देते. देवाच्या वचनात आम्ही दृढ व्हायला हवे. त्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा, भटकू नका. देव करो आणि आपणास त्याची कृपा विपुलतेने प्राप्त हो. त्याच्या अधिक समीप येण्यासाठी आपणास त्याचे सहाय्य मिळो अशी ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.